हाय हॅलो नमस्ते। पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर रसम सगळ्यांनाच आवडतं, तर मी आज बनवणार आहे हिरव्या मुगाचं रसम। तर मी एका कुकरमध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये 1 वाटी हिरवे मूग घातले आणि त्याच्यामध्ये 3 टोमॅटो घालून त्याला 3 शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या। त्याच्यानंतर हे टोमॅटो शिजलेले मी त्याच्यातून बाजूला करून घेतले आणि आता त्याची साल काढून घेतल्यानंतर त्याला आता मी हाताने बारीक करणार आहे। तर इथे मी चिंच पण भिजवून घेतलेली होती, तर तिला बाजूला ठेवली आणि आता हे टोमॅटो मी बारीक करून घेते हाताने। एकदम बारीक करून घ्यायचे, चांगले शिजलेले टोमॅटो। तर टोमॅटोचं शिजल्यानंतर आपण आता तिला फोडणी देणार आहे। तर मी पातेल्यामध्ये तेल घातलं, त्याच्यानंतर त्याच्यात जिरी मोहरी आणि कढीपत्ता आणि लसूणची पेस्ट घालून त्याचं चांगलं तडका करून घेतला आणि त्याच्यात ते टोमॅटोचं पाणी टाकलं आणि त्याच्यात मग घातलं लाल तिखट, मग घातला थोडासा गरम मसाला, हळद आणि मीठ। मग त्याच्यात शिजलेले मूग घातले। शिजलेले मूग घातल्यानंतर आपण त्याच्यात घातला आहे चिंचेचा कोळ आणि त्याच्यात घातल्यानंतर वरतून थोडासा गरम मसाला, ते चांगलं हलवून घ्यायचं। आता चांगली उकळी येऊन द्यायची। उकळी आली की आपण त्याच्यावर मस्त अशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालणार। मग उकळी येते आपली अजून, तर मग उकळी आता चांगली आलेली आहे। त्याच्यानंतर आता आपली ती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली, चांगलं हलवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा त्याला उकळी येऊन द्यायची। मग उकळी आल्यानंतर आता आपण त्याच्यात घालणार आहे थोडीशी साखर। तर मी एक छोटीशी वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजे त्याच्यात 2-3 चमचे बसतील अशी वाटी आहे ती। आणि मग त्याला चांगली हलवून घेतली। भात शिजवून घेतलेला होता आणि भाताशिवाय रसम तर मग आपलं रसम तयार झालेलं आहे। मी ते एका भांड्यामध्ये भात घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती हे बघा रसम ओतले मी आणि हे आता मी खाणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा।